नमस्कार, मी सुजित. आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत. पहिली बातमी आहे ती संगमनेर येथून. मंगळवारी पहाटे संगमनेर खुर्द येथे पाण्याच्या शोधात असलेला 1 वर्षाचा बिबट्या डॉक्टर किशोर सराफ यांच्या शेतातील विहिरीत पडला. यानंतर डॉक्टर सराफ यांनी बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती संगमनेर वन विभागास कळवली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आपली सर्व साधनसामुग्री घेऊन तात्काळ हजर झाले व बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गेल्या वर्षभरात विहिरीत पडल्याने 10 पेक्षा जास्त बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र काल या बिबट्याला वन विभागाने सुखरूप बाहेर काढल्याने सर्व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पाहूयात याबाबत सविस्तर. चला रे. सरका माग. अरे इकडे घ्या. वडील तो सध्या सोडा खाली वडील तो आतमध्ये. बरं हे तर चला बाळूला सांग. बाळूला घ्यायचं का? चला घ्यायचं का? म्हणजे तू माझी घे. आज जो विहिरीमध्ये बिबट्या पडला तो एक्झॅक्ट इथं सराफ विद्यालय आहे, आयुर्वेदिक महाविद्यालय, त्याच्या मागे असणाऱ्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला आहे. त्या कॉलेजच्या विद्यार्थी आपल्या समोर आहेत. बहुधा त्यांनी प्रथमच अशा प्रकारचं दृश्य, अशा प्रकारचं बिबट्या विहिरीत पडल्यानंतर पाहिलं आहे. नेमकं त्यांना विचारूया त्यांच्या काय भावना आहेत. आपण मी पहिल्यांदाच अशा प्रकारचा बिबट्या पाहिलेला आहे. कॉलेजच्या बॅक साईडला त्याची पहिल्यांदा बघितल्यानंतर त्याचा जो इतक्या जवळून बघण्याचा एक वेगळाच होता आणि ते खूपच दृश्य विलोभनीय आणि अनुभव खूपच वेगळा. मी काय सांगाल, सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, माणूस बोलू शकतो काय पाहिजे पण मुख्य जनावर बोलू शकतो पाण्याची अशा तुम्ही भावी डॉक्टर आहात, काय समजेल त्याला? सगळ्यात महत्त्वाचा दुष्काळाचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात मला असं म्हणायचं की याच्यावर प्रकर्षाने पाऊल उचललं पाहिजे. त्या संदर्भात पाणी वाचवा, पाणी जिरवा यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्या यूज करून ठिकठिकाणी पाण्याचा साठा पावसाळा येतो तर त्याचं साठवणूक कशी करायची याच्या संदर्भात आपण विचार करायला हवा. आणि महाराष्ट्रासारख्या इतक्या विकसनशील आणि विकसित राज्यामध्ये हा दुष्काळ हा प्रश्न खूपच भेडसावणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. आपण पाहत आहात की संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. जिथं माणसांना पाणी मिळणं अवघड झालं आहे तिथं मुख्य जनावरांची काय अवस्था. संगमनेर शहराजवळ सिद्धकला हॉस्पिटल आहे. डॉक्टर सराफ संगमनेरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांच्या विहिरीमध्ये आज पाण्याच्या शोधामध्ये भटकणारा बिबट्या पडलेला आहे. डॉक्टरना विचारूया, डॉक्टर नेमकं काय अनुभव घेतला हा बिबट्या विहिरीत पडल्यानंतर? विहिरीत जरी बिबट्या पडला असला तरी तो बहुतेक तर पाण्याच्या आशेनेच तो तिथे पळत गेलेला असणार आहे. आणि एवढा मोठा बिबट्या पडला आणि त्याला लागलं किंवा सांगितलं ना की एका ठिकाणीच फक्त तिथे दिसतं, वरून जो काही घसरून पडला आहे तो कदाचित भक्ष्याच्या शोधार्थ सुद्धा गेलेला असू शकतो. पण त्याची शेपूट सगळी सोलवटलेली आहे, नाकाच्या वरचा भाग सोलवटलेला आहे. आणि खरोखरच वन खात्याच्या लोकांनी अतिशय चांगल्या रीतीने आणि अतिशय सोप्या रीतीने त्याला पिंजरा टाकून वर जे काय काढलेलं आहे ते स्तुतीस पात्र आहे. डॉक्टर, दुष्काळाची परिस्थिती आहे, आपण एक सामाजिक मोठं काम करतात, अशा परिस्थितीत काय संदेश द्याल तुम्ही? मी सगळ्या सांगितलं ना की मी एकच संदेश देईल की प्रत्येक शेतावर किंवा विहिरीच्या आजूबाजूला एखादं बारकंसं भाग खणून किंवा त्याचं थोडंसं सिमेंट टाकून जर पाणी त्याच्यात हे केलं तर ह्या जनावरांना सांगितलं ना की पाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून ते असे पडून सांगितलं ना की त्यांचा जीव जाता कामा नये, त्यांचा जीव वाचला पाहिजे. त्यांना कारण सांगितलं ना की हा सुद्धा घाबरटच प्राणी आहे.
सांगितलं, म्हणजे आपण त्याला काढल्यानंतर सुद्धा पाहिलं 2-4 वेळा जास्तीत जास्त ओरडलेला आहे. त्याचा स्पष्ट अर्थ आहे त्याला वेदनासुद्धा भरपूर होत आहेत आणि त्याच्यामुळे सांगितलं की त्याला जास्तीत जास्त जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, एवढंच याच्यातलं सुचवा असतं. धन्यवाद. आपण पाहत आता की मुके जनावर पाण्यासाठी ओढून फिरतायत, त्यांना वाचानी माणसाला वाचा आहे, माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो. डॉक्टरांनी हा संदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जेवढं शक्य होईल मुक्या प्राण्यांकरता पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विवेक भिडे, आपला आवाज, संगमनेर. पुढील बातमी आहे जुन्नर येथील. जुन्नर येथील शिवाई यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेत विशेष आकर्षण ठरले ते एक म्हणजे तनिष्का ग्रुपच्या वतीने मांडण्यात आलेले खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, तर दुसरे म्हणजे शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर करण्यात आलेले शोभेचे दारूकाम. या दोनही गोष्टींचा यात्रेकरूंनी मनमुराद आनंद लुटला. पाहूयात याविषयी सविस्तर वृत्त. जुन्नर शहरामध्ये शिवाईदेवी यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अगदी रात्रीच्या वेळी देखील या ठिकाणी संपूर्ण जुन्नर शहरामध्ये लाईटीची रोषणाई पाहायला मिळते. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आपण पाहत आहात की तनिष्का स्त्री प्रतिष्ठान अभियान च्या वतीनं या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आपल्याबरोबर तनिष्का ग्रुपच्या सदस्य आहेत, तर आपण त्यांच्याकडनं तनिष्का ग्रुपबद्दल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मॅडम आपण? नमस्कार, मी डॉक्टर वैशाली गायकवाड, तनिष्का व्यासपीठाची जुन्नरमधील मी सदस्य आहे. तर या शिवाई यात्रा कमिटीमध्ये जे काही ह्या तनिष्का व्यासपीठाने स्टॉल उभे केलेले आहेत, याच्या पाठीमागचा उद्देश जो महिला सबलीकरणाचा उद्देश या ठिकाणी आहे की सुरुवातीपासूनच मुळातच तनिष्का व्यासपीठाचा जो उद्देश आहे महिला सबलीकरण आणि त्यातही प्रामुख्याने येणारं ग्रामीण भागातील महिलांचं असणारं सबलीकरण. आपण नेहमी पाहत असतो की जोपर्यंत महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र किंवा खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याक्षम होऊ शकत नाही. त्यामुळेच सकाळ माध्यम समूह यांनी जो एक तनिष्का व्यासपीठ उपस्थित करून दिलं ते मुळातच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा हा हेतू साध्य व्हावा यासाठी आम्ही तनिष्का व्यासपीठ जुन्नर, ज्याच्या गटनेत्या अध्यक्षा सौ उज्ज्वलाताई शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली साधारणतः 20 ते 22 महिलांचा हा व्यासपीठ आम्ही शहरात कार्यरत आहोत. वेगवेगळ्या कार्यक्रमातून, मग त्याच्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृती असेल किंवा त्याच्यामधून महिला सक्षमीकरण म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या सक्षम उभं करण्यासाठी एक साधारणतः खूप मोठं नाही म्हणू आम्ही, पण एक सुरुवात म्हणू आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्याची जनजागृती असेल, महिलांविषयक जे काही आरोग्याच्या तक्रारी असतात त्यांचं निवारण करण्यासंदर्भात असेल किंवा कधीकधी जे काही व्यावसायिक प्रशिक्षण असेल, तर या विविध कार्यक्रमातून एक साधारणतः 2 ते 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी जुन्नरमध्ये कार्यरत आहोत. गटनेत्यांच्या माध्यमातून खूप चांगले कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज स्टॉलचे हे काही 3रं वर्ष आमचं साधारण चालू आहे की जे आम्ही स्टॉल उभं करत आहोत की ज्या महिला आहेत की ज्यांना काही करण्याची इच्छा असते परंतु ग्रामीण भाग आहे, या ठिकाणी फारसा कंपन्या वगैरे किंवा औद्योगिक वसाहत नसल्यामुळे वाव नाही तसा पाहिला तर फक्त एक बचत गट किंवा साधारणतः शेतीचं पाठबळ असलेला जो भाग पाहिला आणि म्हणून या ठिकाणी एक आर्थिक पाठबळ भेटावं आणि साधारणतः महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की आपणही घराच्या बाहेर जाऊन काहीतरी करू शकतो. आणि या एक माध्यमातून हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून हे तनिष्का व्यासपीठ या ठिकाणी जुन्नरमध्ये कार्यरत आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतो की आत्तापर्यंतची आमची कामगिरी पाहता मग विविध सण साजरे करणं असू द्या किंवा या ठिकाणी साधारण हळदी कुंकाचा समारंभ देखील असेल, परंतु आम्ही त्याखाली देखील महिलांचे एक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. इव्हनने आम्ही सामाजिक वनीकरणाचा जो हेतू पाहता आम्ही या वृक्षारोपणासारखा देखील कार्यक्रम किंवा त्या ठिकाणी प्रतिरूप म्हणून काम केलेलं आहे की जे हळदी कुंकवाच्या समारंभाच्या ठिकाणी आपण त्याचं रोप वाटप केलेलं आहे रोपांचं की त्याची जपणूक होणं. आणि जनरली आपण जो आत्ताचं जे वातावरण पाहतो की ज्या ठिकाणी पाण्यासारखा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो जर प्रश्न जर सॉल्व करायचा असेल तर साधारणतः झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत आणि या संदर्भातीलही आम्ही 2-3 कार्यक्रम या ठिकाणी तनिष्का व्यासपीठांनी घेतलेले आहेत. हिमोग्लोबिन तपासणी शिबिर असेल, ह्यासारखा पण प्रोग्राम आम्ही केलेला आहे. असे बरेच प्रोग्राम आहेत, जनजागृतीचा आहे, डोळ्यांची तपासणीसारखा प्रोग्राम असेल तो पण आम्ही या ठिकाणी केलेला आहे. महिलांना फिजिओथेरपीसारखं जे काही शिबिर या ठिकाणी उपलब्ध करून देणं, पुण्याहून खास सगळे जे काही डॉक्टरांची जी काही सेट होता तो या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिला आणि तो देखील एक चांगल्या पद्धतीनं एक प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवला आहे. मुळातच जो हेतू असलेला महिला सक्षमीकरणाचा
मी म्हणत नाही की या ठिकाणी आम्ही तो पूर्ण केलेला आहे, परंतु आम्ही 1 जुन्नरमध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. तसं पाहायला गेलं तर खूप त्रास होतो. अनेक नामांकित जे स्वतःला फार सामाजिक कार्य समजणारे समजतात आणि त्याप्रमाणे ते आपली ओळख निर्माण करायला पाहतात, असे लोकसुद्धा अगदी गरीब महिलांना मदत करण्यासाठी पुढे धजावत नाही. हे स्टॉल स्थापन करताना मला दरवर्षी खूप त्रास होतो. सहकार्य त्यांचं नसतं, परंतु असेही काही समाजामध्ये सर्वच लोक सहकार्य करणारे नसतात असं नाही, परंतु समाजामध्ये असेही लोक आहेत की ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. हे जे स्टॉल स्थापन करण्यासाठी मला सुरुवातीपासून यावर्षी तर खूपच त्रास झाला, परंतु आपले PI आदरणीय घोडके साहेब यांनी मला हे स्टॉल स्थापन करण्यासाठी खूप चांगली मदत केली. या ज्या महिला आहेत या अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या महिला आहेत. या महिलांना हे चांगलं व्यासपीठ आहे, याच्याद्वारे त्यांना 4 पैसे मिळतात. त्यांची जी पाककला आहे ती पाककलाही त्यांना दुसऱ्यांना म्हणजे एक स्त्रीच्या जातीला आवड असते की मी जे चांगलं करते ते मी दुसरीला खाऊ घालावं, त्यात तिला मोठं समाधान असतं. तर अगदी अल्प दरामध्ये, म्हणजे बाहेर जर आपण पाहिलं तर पावभाजी मिळते 60 रुपयाला, परंतु माझ्या एका मैत्रिणीने इथे फक्त 40 रुपयाला पावभाजी ठेवली आणि अतिशय उत्कृष्ट टेस्टी आहे. बिर्याणीची डिशसुद्धा बाहेर खूप महाग असते, परंतु इथे अगदी अल्प दरामध्ये इडली आहे, आप्पे आहेत. आप्पे हे आपल्या जुन्नर शहरामध्ये कुठे बाहेर विकतही मिळत नाहीत, परंतु माझी एक आहे मैत्रीण, तिने इथे आप्प्याचा स्टॉल लावलेला आहे. अशा प्रकारे सर्व महिलांना रोजगार, महिला सबलीकरण निर्माण होतं आणि या सबलीकरणामध्येच या महिलांना सक्षमीकरणाचा सुद्धा यांचा पाया रचला जातो की आपण काहीतरी कमवू शकतो, 4 पैसे कमवू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. त्यामुळे मला कायमच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून महिलांसाठी काम करायला खूप आवडतं आणि हे माझं फक्त महिलांसाठी काम करणं हे मी शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे. माझ्या या तनिष्का गटामध्ये सर्व पक्षीय महिला आहेत. मुळात म्हणजे पक्षीय महिला हे म्हणणंसुद्धा चुकीचं आहे. इथं फक्त सामाजिक कार्य करणाऱ्या आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महिला सर्व माझ्या तनिष्का गटात आहे. इथे राजकारणाचा थोडासुद्धा किंचितसुद्धा सहभाग नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी राष्ट्रवादी महिला अध्यक्ष असल्यामुळे हा गट राष्ट्रवादीचा आहे आणि त्यामुळं तनिष्काला बरेच जण सहकार्य करत नाहीत, परंतु मी अगदी सर्वांना कळकळून सांगेल की असं अजिबात नाही आहे. इथं अजिबात राजकारणाला महत्त्वच नाही आहे. माझ्या तनिष्का गटामध्ये कांचन मेहर या BJPचे अध्यक्ष असलेले सुनील मेहर यांची मिसेस आहे. शिवसेनेचे असलेले अनिल मेहर यांची मिसेस श्यामा मेहर ही माझ्या तनिष्का गटामध्ये आहे. कैलास गोसावी हे BJPचे आहेत, त्यांची संगीता गोसावी ही माझ्या गटामध्ये आहे आणि माझ्या गटामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या राधिका कोल्हे यांना तर कुठला पक्षच नाही किंवा नंदाताई हिरेमठ या तर आपणा सर्वांना परिचितच आहेत की त्यांचं सामाजिक कार्य हे किती उच्च लेवलचं आहे. डॉक्टर वैशाली गायकवाड ही एक व्यावसायिक आहे, त्यामुळं तिलाही पक्षाचं वगैरे काही नाही. त्यामुळं राजकीय व्यासपीठ हे अजिबात नाही आहे. फक्त आणि फक्त सामाजिक कार्य करणे हे एकच ध्येय तनिष्का व्यासपीठाचं आहे आणि ते कायम त्या सामाजिक कार्याशीच बांधील राहील आणि इथे कधीच पक्ष किंवा राजकारण हे कधीच इथे डोकावणार नाही. आपण पाहिलंच असेल की तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षांनी आपल्याला तनिष्का ग्रुपबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तनिष्का ग्रुपचं हे शिवाई देवीच्या यात्रेमध्ये खाद्यपदार्थांचा स्टॉल लावण्याचं हे 3रं वर्ष आहे. तर या ठिकाणच्या स्थानिक महिलांना याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतात. अशा प्रकारचे अनेक उपक्रम ते राबवत असतात. व्यवस्थितरित्या तिसऱ्या नारायणगावचे आपले झालेले आहे, उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो आणि मुरुबाईंनी पहिलेच सलामी दिलेली आहे. झाडाची अतिउत्तम चांगल्या प्रकारे कार्य चालू आहे. सोनू पुराणिक यांनी इकडे वरती यावं. माननीय जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गोरा लांडे या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी जेव्हा संपर्क साधावा.
अशी मी त्यांना यात्री कमिटीच्या वतीने विनंती करतो. या ठिकाणी चांगल्या प्रकारे शोभेचं दारूकाम चाललेलं आहे. सर्वांनी उत्तम प्रकारे त्याचा आस्वाद घ्यावा. आता या ठिकाणी आपल्या शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहत आहोत. अतिशय उत्कृष्ट असे कलाकार आता हे दरवर्षी या ठिकाणी आपल्याला या शोभेच्या दारूकामाचं नेत्र सुखदाचं दृश्य वेगवेगळे पाहायला येत असतात. चाललेले आहे सहभाग असतो आणि त्या सहभागातूनच ही एवढी मोठी यात्रा आपल्याला संपन्न करता येते. कुठल्याही प्रकारचं अनुदान, कुठल्याही प्रकारचं डोनेशन या यात्रा नसतं. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रेमानं या ठिकाणी यात्रा संपन्न होत असते. 3 दिवसाची यात्रा संपन्न होत असते. अतिशय महिनाभर परिश्रम घेऊन हे सर्व मंडळी आमची कार्यकर्ते या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असतात. दिसायला जरी सोपं असलं तरी या यात्रेचं नियोजन करताना काय हाल होतात आणि ते सर्वांचं ध्यान राहायचंय. शोभेच्या दारू कामाचा आस्वाद घेतल्यानंतर आपण लोकनाट्याच्या समाजावर पाहावा ही सर्वांना विनंती. कालच्या पावसाचं चित्र आज दाखवले त्यांनी. सुंदर असा पाऊस पडतोय. या ठिकाणी अत्यंत उत्तम भूचक्राचा उत्तम फार छान या चक्राचं चालकाचा स्वागत हवं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शोभेच्या दारूकामाचं प्रात्यक्षिक आता या ठिकाणी चालू आहे. गेल्या वर्षी आपले नारायणगावचे दारूवाले नुरुबाई मनियार अतिशय चांगल्या प्रकारचं शोभेचं दारूकाम या ठिकाणी सादर करतात. याही वर्षी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं दारूकामाचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आपल्या जुन्नरचे सब रजिस्ट्रार सन्माननीय शेख साहेब, त्याचप्रमाणे सराफ असोसिएशनचे आमचे कुणाल शेठ माळवे, त्यांच्या समेत आलेले सनी शेठ माळवे, त्याचप्रमाणे विश्वासराव माळवे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या उपस्थितीत व जुन्नर शहरातील तमाम जनतेच्या वतीने उपस्थित आपण या ठिकाणी शोभेच्या दारूकामाचं उद्घाटन केलेलं आहे. मी या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण शांत चित्ताने या ठिकाणी दारूकामाचा आस्वाद घ्यावा. चेहरा आला का त्याच्यामध्ये? शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांना शोभेच्या दारूकामाचं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रात्यक्षिक या ठिकाणी नुरुबाई मनियार यांनी या व्यासपीठामध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रदीप शेठ होगे यांचे या दारूकामासाठी उपस्थिती आहे. त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा सन्माननीय किशोरताई होगे यांचे या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रदीप शेठ होगे आणि किशोरताई होगे या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आलेल्या सर्व परिवाराचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. कुणाल शेठ माळवे बाळासाहेब माळवे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी
त्याचप्रमाणे योगेश गोसावी, राजेश माऊली होगे, जुन्नर शहर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत. ज्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या शोभेच्या दारूकामाचं उद्घाटन झालंय ते आपल्या जुन्नर पोलीस स्टेशन आपले जुन्नरचे सब रजिस्ट्रार शेख साहेब, मी आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रीमान आकर्मक साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय शेख साहेब यांचा सत्कार करावा. शिवाजी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले आमचे सहकारी मित्र कुणाल माळवे यांचाही सत्कार यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष विष्णू बोराडे यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारचं दारूकाम या ठिकाणी नुरुबाई मन्यार यांच्या वतीने चालू आहे. यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र खत्री यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनचे PI श्रीमान कैलाजी मोडके साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले PSI दिवटे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी उपाध्यक्ष पेरेलाल परदेशी यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे या शोभेच्या दारूकामासाठी खास उपस्थिती लागली आहे ते आपले जुन्नर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका किशोरीताई होगे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी विनंती करतो की आमचे उपाध्यक्ष बाळासाहेब मंचरकर आपण या ठिकाणी ताईंचा सत्कार करा. शोभेच्या दारूकामाचं या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व सर्व शिवाजी यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत व सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाल्या अशी या ठिकाणी मी घोषणा करतो. या ठिकाणी खास पुण्यावरून उपस्थित राहिलेले केरुपंत केदारी हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. ते आमचे ज्येष्ठ सदस्य माऊली शेठ होगे यांना विनंती करतो की आपण त्यांचा जागेवर जाऊन सत्कार करावा. ते यात्रा कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शंभूराजे गाजरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. जुन्नर पोलीस स्टेशनचे पवार साहेब त्याचप्रमाणे अविनाशजी लोटे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. शोभेचं दारूकाम या ठिकाणी चालू आहे. थोड्याच वेळात शोभेचं दारूकाम संपल्यानंतर आपण या ठिकाणी सर्व कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लगेचच कार्यक्रमास सुरुवात करायची आहे. सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणाहून कार्यक्रम आपला ठिकाणी पार पाडलाय. पुन्हा एकदा आपल्याला शिवाजी यात्रा कमिटी तरी अजून एक किती वाजता संपेल काय माहिती, अजून तरी अर्धा तास लागेल.
शिवाजीदेवी यात्रेचं हे 16वे वर्ष आहे. या 16व्या वर्षात सर्व ग्रामस्थांनी जे बहुमोल सहकार्य केलं, यात्रा कमिटीवर जे प्रेम केलं, याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. 2 दिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे आणि आजचा तमाशाचा कार्यक्रम पण चांगला होणार आहे. आपण सर्व रसिकांनी या शोभेच्या तालुक्यासाठी विशेष सहकार्य लागले आपले युवकांचे आशास्थान विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय सत्यशील दादा शेरकर हे या ठिकाणी परंतु काय कारणास्तव ते उशिरा येणार आहेत. त्यांचं या ठिकाणी शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या वतीने धन्यवाद. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात या ठिकाणी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व यात्रा कमिटीचे सदस्य सन्माननीय देवरामजी लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आमच्या यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी देवरामजी लांडे यांचा सत्कार करावा. शिवाई माते की छत्रपती. या कमिटीला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. या कमिटीचे चालू वर्षाचे अध्यक्ष आमचे मित्र ग्राम साहेब यांची यावर्षी नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि यावरचे सर्व संस्थापक अध्यक्ष, सर्व माजी अध्यक्ष, सर्व संचालक मंडळी, विशेषतः जुन्नर शहरामध्ये ही 4 ते 5 दिवस यात्रा चालणार आहे. 2 दिवस झाले यात्रा सुरू झाली आहे आणि यात्रा होत असताना या ठिकाणी महिला मंडळांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे. जुन्नर शहरामध्ये राहणारी सर्व माणसं या ठिकाणी शोभेच्या दारूचा त्यामुळे या ठिकाणी आनंद लुटत आहेत आणि आजचा दिवस आज दुसरा दिवस आहे आणि निश्चितपणे संध्याकाळी या ठिकाणी लोकनाट्याचा तमाशा मंडळ खेळकर्ते या ठिकाणी आहे आणि आता शोभेची दारू या ठिकाणी चाललेली आहे. मला या ठिकाणी अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अनेक यात्रा पाहतो, परंतु शिवायची यात्रा ही जुन्नर तालुक्याची ही मानाची यात्रा आणि ही शेवटची यात्रा. खेडेगावातून सुद्धा मोठा माजी अध्यक्ष यांना मी त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं वाटतं. कारण अशी यात्रा या जुन्नर तालुक्यामध्ये शोभेची यात्रा आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी शोभेच्या दारूचं काम पाहत आहे आणि अत्यंत चांगलं काम या ठिकाणी चाललं. या ठिकाणी सर्व नोकर वर्गाला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सर्व नोकर वर्ग या ठिकाणी पुढारी मंडळी गेले आहे. परंतु सर्वसामान्य माणसांची यात्रा आहे, गरिबांची यात्रा आहे आणि सर्वसामान्य माणसाला ही यात्रा पाहण्याचा जो आनंद घेतो होतो याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला आनंद वाटतो आणि माझ्या सगळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा ठिकाणी आनंद वाटतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं या शिवाई यात्रेच्या कमिटीचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व कार्यकर्त्यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. शोभेच्या दारूचं काम झाल्यानंतर आपण धान्य बाजारामध्ये तुकाराम केळकरचा यांचा तमाशा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या तमाशाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी होणार आहे. त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलावलं, मी या कमिटीचा सभासद आहे, माझा सत्कार केला, परंतु खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे. त्या आणि म्हणून सर्व कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारचा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरी होतो. या ठिकाणी यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारची काही कमी पडत नाही. मी यात्रा कमिटीला एक विनंती करीन की पुढच्या वर्षी फक्त एकच आपल्याला कसं सर्व यात्रा आपली पूर्ण व्यवस्था होईल आणि ती यात्रा कमिटी निश्चित करेल. आखाड्यामध्ये काही किरकोळ आहे, परंतु आखाडा पहिलवान हा सुद्धा मर्दानी खेळ आहे आणि हा मर्दानी खेळ हा यात्रेचा आहे. म्हणून सर्व यात्रा कमिटीला विनंती करतो, आजी माझ्या अध्यक्षांना सर्वांना मी विनंती करतो मी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेईन. आपण प्रचंड असा जुन्नर तालुक्यामध्ये
शिवनेरी पिलर म्हणून या ठिकाणी आपण शिवनेरी मिशन म्हणून या ठिकाणी चांगल्या आखाड्यात करू आणि बरेच खरं असताना आपली शिवनेरी यात्रा या महाराष्ट्रामध्ये आपण लोकनाट्यापासून शोभेच्या दारूपासून सर्व कार्यक्रम होते आणि मर्दानी खेळ म्हणजे तो या महाराष्ट्रातला जो मर्दा आहे तो मर्दानी खेळ म्हणून आपला पहिलवान म्हणून जे महाराष्ट्रामध्ये घालतात तो कुस्त्यांचा पुढच्या वर्षी सर्व कमिटी करण्यात यावा अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो आणि निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता बोलत परंतु सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वाद सर्वसामान्य माणूस म्हणतो शिवाय यात्रेसारखी यात्रा सुंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होतं आपण बैलगाड्यांमध्ये बघतोय गायले मोठ्या मोठ्या प्रमाणात आले तेव्हा लहान मुलं महिला मंडळी 4-5 दिवस गर्दी होते आणि म्हणून या यात्रेला एक वेगळा स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी लहान मुलं पाहण्याचा आनंद वाटतात वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होतात आणि म्हणून या शिवाय यात्रेला एक वेगळ्या प्रकारचा शोभा निर्माण केलेला आहे आणि ती शोभा निर्माण करण्याचं काम या सर्व कार्यकारी मंडळाने केलं म्हणून मी या सर्व कार्यकारी मंडळाला निस्वार्थी कार्यकर्ते या सुंदर तालुक्यामध्ये तयार झाले आणि शिवाय यात्रा या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचाही या ठिकाणी शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आमचे यात्रा कमिटीचे सदस्य माऊली शेठ होगे यांना विनंती करतो की आपण त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करावा. त्याचप्रमाणे आमच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष गेले महिन्यावर अवरात्र मेहनत घेत आहेत आमच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश ढोले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शेजारी खास पुण्याहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण हे शोभेचं दारूकाम ज्या क्रीडांगणावर आपण या ठिकाणी पाहत आहोत ते क्रीडांगण म्हणजे शोभेच्या दारूकामासाठी जे मैदान उपलब्ध करून दिले आहे ते जुन्नर एज्युकेशन सोसायटी म्हणजे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय त्यांचे सर्व सदस्य विश्वस्त व अध्यक्ष या सर्वांचं मी या ठिकाणी जुन्नर शोभेच्या दारूकामाचं नेतृत्व घेतात. बरसात लोड़े भाई बहुत अच्छे दारू काम आप यहाँ पर सादर कर रहे हैं. मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक याही वर्षी आपल्याकडून चांगलं सहकार्य झालेलं आहे. मी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष पुरे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नवनाथ शिंदे यांचा छोटासा सत्कार करावा. एक ताकद घे वरती जा प्रेक्षकांमध्ये जा आणि एक वाईड अँगल मधून काय मिळेल तसं त्याची एक ब्युटी वेगळी असेल गेले झाले शॉट ऐक ना. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बाजार व उद्यान समिती मुंबई त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष प्रभाग समिती एन विभाग संस्थापक सोमेश्वर सामाजिक संस्था आपले जुन्नर तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य कुमारजी पांडे पाटील हे या ठिकाणी शिवाजी यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी कुमार पांडे पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यात्रा कमिटीस शुभेच्छा द्याव्या. शिवाजी यात्रा कमिटी सर्व पदाधिकारी सर्व धन्यवाद पांडे साहेब. अतिशय चांगल्या प्रकारचं मोलाचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. यात्रा कमिटीच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद. जुन्नर शहर शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या वतीने आजचा हे तिसरा
दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे शोभेच्या दारूकामाचं आयोजन करीत असतो. आपल्या नारायणगावचे दारूवाले नुरूबाई मनियार अतिशय चांगल्या प्रकारचं दारूकाम या ठिकाणी सादर करीत असतात. याही वर्षी त्यांचं दारूकामाचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी जुन्नर शहरातूनच नव्हे तर जुन्नर शहराच्या तालुक्याच्या पंचक्रोशीतून विशेषतः आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे त्यांचा सगळा आदिवासी पट्टा घेऊन या ठिकाणी दारूकाम पाहण्यासाठी सज्ज आहेत. मी या सर्व आदिवासी बांधवांचं व जुन्नर शहरातील तमाम रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद पांडे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी यात्रा कमिटीस योगदान देऊन सहकार्य केलं त्याबद्दल मी जुन्नर शहर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने पुनश्च एकदा आपले आभार मानतो. असे सहकार्य आम्हाला आपल्याकडून दरवर्षी लाभो अशी आज्ञा बाळगतो. आज या दारू कामाचा आस्वाद घेण्यासाठी दाखवून यात्रा कमिटीवर प्रेम दाखवावं आणि सहकार्य करावं अशी मार्गदर्शक शिवाजी यात्रा कमिटीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय देवरामजी लांडे यांच्याकडून या ठिकाणी यात्रा कमिटीत मोलाचं योगदान मिळतं. याही वर्षी त्यांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी दारू काम झाल्यानंतर या ठिकाणी व्यासपीठा समोर येऊन उपस्थित राहण्याची विनंती करतो व लोकनाट्याचा कार्यक्रम पाहण्याचा आपण या ठिकाणी आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारचं दारू कामाचा प्रात्यक्षिक दाखवून या ठिकाणी नुरूबाई मनियार यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मी पुन्हा एकदा नुरूबाई मनियार यांना यात्रा कमिटीच्या वतीने तमाम जुन्नर वासियांच्या वतीने धन्यवाद देतो. मी नुरूबाई मनियार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठाजवळ यावं. आपला या ठिकाणी छोटासा सन्मान करण्यात येत आहे. जुन्नर शहर शिवाजी यात्रा कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी छोटासा सत्कार करण्यात येत आहे. त्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावे अशी विनंती. आमचे युवा पदाधिकारी जे जुन्नर शहर शिवाजी यात्रा कमिटीचे तरुण चढवदार नेतृत्व आणि या वर्षीचे सचिव विनायक गोसावी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या दारू कामाचं आयोजन ज्यांनी केले ते नुरूबाई मनियार यांचा सत्कार आपण करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. विनायक गोसावी. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.